प्रकरण 14 समर्थांचे पत्र. सज्जनगडाचे लक्ष रायगडाकडे होतेच. गृहकलहाचा हा स्फोट साऱ्या महाराष्ट्राला दुःखदायकच होता. शिवरायांच्या निधनानंतर स्वकीयांचे एवढे विकोपाला गेलेले हेवे दावे समर्थांना अस्वस्थ करीत होते. अशा बिकट प्रसंगात शंभूराजांना प्रेरणा देणे समर्थांना आवश्यक वाटले. एक उत्कृष्ट मार्गदर्शनपर पत्र म्हणून या पत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अखंड सावधान असावे, दुश्चिंत कदापि नसावे, तजवीज करीत बैसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता परावी लागावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, सुखी करुणी सोडावे कामाकडे. पाटांतील तुंब निघेना, तरी मग प्रवाह चालेना, तैसे जनांच्या मना कळले पाहिजे. जनाचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग अटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, मग जाणावे फावले गनिमासी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय. धीर धरुनी महत्कार्य समजूनी करावे. आधीच पडली धास्ती, म्हणजे कारभार होय नास्ती. या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. राजी राखता जग, मग कार्यभागाची लगबग. ऐसा जाणूनी सांग समाधान राखावे. सकळ लोक एक करावे, गनिमा निपटूनी काढावे. येणे करिता कीर्ती धावे दिगंतरी. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके. ऐसे न करिता धक्के राज्यासी होती. समय प्रसंग ओळखावा, राग निपटूनी काढावा. आला तरी कळून द्यावा जनामध्ये. राज्यामध्ये सकळ लोक, सलगी देऊनी करावे सेवक. लोकांचे मनामध्ये धाथ, उपजोची नये. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे. कष्ट करुणी घसरावे म्लेंछांवरी. आहे तितुके जतन करावे, पुढे अधिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी, शर्थीची तरवार करावी. चढती वाढती पदवी पावाल तेणे. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप. शिवरायाचा आठवावा साक्षेप या भूमंडळी. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे. शिवरायाचे सलती देणे कैसे असे. सकळ सुखाचा त्याग करुनी साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायासी आठवावे, जीवित तृष्णवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या पत्रावरून शंभूराजांनी उग्रता धारण केली होती. त्यांनी कारभाऱ्यांना अकारण शासन केले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जय होतो म्हणून शंभूराजांनी भांडू नये. ते सावध नव्हते असे समर्थांना म्हणायचे होते असे नव्हे, तर शंभूराजांनी गांभीर्याने पुढे कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन यात आहे. यात दोषारोपाचे हेतू नसून वैचारिक दिग्दर्शन आहे. असेच मार्गदर्शन त्यांनी शिवरायांनाही केले होते. समर्थांचे पत्र शंभूराजांनी मस्तकी धरले. आबासाहेबांप्रमाणेच समर्थांचे आपणाकडेही लक्ष आहे या विचाराने त्यांचे नेत्र अश्रूंनी भरून आले. पत्र पुन्हा पुन्हा वाचून शंभूराजांनी आपल्या मनाशी काही निश्चय केला. अश्रू पुसून ते गंभीर बनले, अंतर्मुख बनले. समर्थांचे पत्र डिसेंबर 1681 आहे. शंभूराजांच्या हाती जानेवारी 1682च्या आरंभी पडले असावे. समर्थांना भेटण्यासाठी त्यांचा जीव अधीर झाला. राज्याभिषेक होऊन जेमतेम 1 वर्ष होत होते. सर्व कामे मार्गी लावून शंभूराजे समर्थ भेटीस निघणार तोच दुर्दैवी वृत्त हाती आले. माघवद्य नवमी शके 1603 22 जानेवारी 1682 रोजी समर्थांनी श्रीराम असा शब्द उच्चारून इहलोकाचा निरोप घेतला. शंभूराजांनी समर्थांच्या उत्तर कार्यासाठी विपुल द्रव्य देऊन रामचंद्रपंत अमात्य यांस सज्जनगडावर पाठवले. 1.5 महिन्यानंतर स्वतः जाऊन समाधीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मोठे मंदिर बांधून मठाच्या खर्चासाठी सर्व व्यवस्था केली. शंभूराजांच्या मनात समर्थांबद्दल नितांत आदर होता.